बघा पडू लागला. ही बीज पेरण्यात आली, रोवण्यात आली आणि आमचा सर्वसामान्य मराठी माणूस या मोहाला बळी पडला आणि माणसातला माणूस पण हरवलं. दारात येणारा प्रत्येक जण तुच्छ वाटू लागला. वर्णभेदी, आर्थिक बंदी यावरती सगळ्याच गोष्टी एकट्या आल्या त्या म्हणजे 18व्या शतकामध्ये. आणि आमचा दीन दलित बंधू अन्याय हक्कासाठी न्याय मागू लागला, पण तो मागतच राहिला, त्याला भेटलं कधी नाही. गाव कुसाबाहेर त्याला राहावं लागलं. आमचंही जगणं मान्य करा हे अंतःकरणातून म्हणावं लागलं. आम्हालाही तुमच्या सोबत घ्या हे कळवळीनं सांगावं लागलं. आम्ही स्वराज्यामध्ये लढलो हे रडत रडत सांगावं लागलं. ही दुर्दैवी वेळ 18व्या शतकामध्ये आली आणि अरण्य निबिड अंधारात हा दलित समाज न्याय हक्कासाठी आवाज देत राहिला. आणि त्याच अरण्य निर्भीड अंधकारातून एक दिव्य शलाखा जन्माला आली. होय, उत्तर प्रदेश राज्यामध्ये महू या गावी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. आणि इथल्या दीन दलित वंचित शोषितांना त्यांचा हक्काचा आवाज मिळाला. आणि मग या महापुरुषांनी ही विषमता नष्ट केली. समानतेची, छत्रपती शिवरायांची पुन्हा विचाराची मुहूर्तपेढ या मातीमध्ये रोवली. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व जाती धर्माची लोक आज या जन्मोत्सवाला या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी समानतेचा नारा पुन्हा एकदा नव्याने देण्याचं काम परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि आमच्यासारख्या तुमच्या आमच्या सर्वांना एक हक्क मिळवून दिला, अधिकार दिले. शिक्षणाचा अधिकार दिला, आवाज उठवण्याचा अधिकार दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे मूल मंत्र दिलं. आणि म्हणून आमच्या लेखनामध्ये बळ आलं, आमच्या शिक्षणामध्ये बळ आलं आणि आम्ही आज सर्व स्तरामध्ये आमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकलो. आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलं ह्या भारत देशासाठी आणि आज आपण त्या संविधानाचे पाईक आहोत. आणि म्हणून ज्या लेखणीतून संविधान निर्माण झालं ती लेखणी बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि म्हणून त्या महापुरुषासाठी एकदा जयघोष झाला पाहिजे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि म्हणून शाहूंनी आखाड्यातला डाव दिला, फुलेंनी शिक्षणाचा प्रभाव दिला, छत्रपती शिवरायांनी तलवारीचा घाव दिला आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा बंधू भाव दिला. आणि म्हणून या चारही महापुरुषांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि म्हणून या मंचावरती परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही गाणं झालं पाहिजे, अन्यथा हा कार्यक्रम पूर्णत्वाकडे जाणार नाही. आणि म्हणून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यामध्ये जिवंत आहेत त्यांच्या विचाराने. आणि त्यांच्या प्रत्येक पत्राच्या सुरुवातीला लिहायचे जय शिवराय. आणि ही जी दोन विचार आहेत ते तुम्हा आम्हा सर्वांना चालती बोलती करतात, लढायला प्रेरित करतात. आणि म्हणून त्या दोन महापुरुषांचा कधीच विचाराचा ऱ्हास होणार नाही. ते पुन्हा पुन्हा आपल्या समोर मांडण्यासाठी कला धीराज प्रतिष्ठान हे सदैव या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून आम्ही पुढचं जे गीत घेतोय ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सादर करते आमच्या या लोकरंगची ही कन्या. जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजे.